नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र विषयामध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण कालच्या तासिकेला पाहिलं होतं भारतातील विभिन्न समुदायाची शैक्षणिक स्थिती. त्यामध्ये पाहिलं होतं आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय शिक्षण पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा. त्यामध्ये ऐतिहासिक आढाव्यामध्ये पाहिलं होतं की भारतीय शिक्षण ही जगातील परंपरा, भारतीय शिक्षणाची परंपरा ही जगातील अतिप्राचीन समजली जाते. त्यामध्येच पाहिलं होतं आपण त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुरुकुल पद्धती होती. त्यानंतर पाहिलं होतं बौद्धकालीन शिक्षण हे सर्वांसाठी खुले होते. त्याच्यात वर्ण, जाती, धर्माचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामध्ये पाहिलं होतं आपण बौद्ध काळातील शिक्षणाची केंद्रे होती ती तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, मिथिला, वल्लभी इत्यादी नावाची केंद्रे होती. तसेच मोगल शासन काळात मुस्लिम पद्धती सुरू झाली होती आणि मुस्लिम वक्त्यामध्ये मदरसे सुरू झाले होते. मुस्लिमांना शासनाच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची संधीच मिळाली नव्हती. खेड्यापाड्यामध्ये मुस्लिमची संस्था स्थापन नव्हती. त्यामध्ये पाहिलं होतं त्या काळामध्ये दान सुरू होते आणि शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण घेण्यासाठी शाळा, महाविद्यालय या विद्यापीठे हे स्थापनाच नव्हती. म्हणून लोक वाड्या आणि मंदिरामध्ये हे शाळा भरवत असत. तिथं त्या शाळेमध्ये फक्त उच्चवर्णीय जातींच्या मुलांना शिकवत असत. ते पण सेवाभावी शिक्षक हे त्यांना शिक्षक देत असत. त्या लोकांमध्ये उच्चवर्णीय जातीमध्ये राजस्थानिक, श्रीमंत सावकार, मालगुजार, व्यापारी असे उच्चवर्णीय लोक शिकत असत. तसेच त्याच्यामध्ये सैनिक शिक्षण देण्याची कार्यपद्धती होती. आखाडे, सैन्य दलातून सेवानिवृत्त सूर शिपाई पण सैनिकांना घडवीत असत. त्या काळामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर मुलांना, एखाद्याचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर तो आपल्या मुलांना आयुर्वेदिक डॉक्टर प्राथमिक उपचार करूनच त्याला शिकवत असत. आपल्या आता डॉक्टर डिग्री, MBBS वगैरे करून डिग्र्या प्राप्त करतात. त्या काळामध्ये ते तसे डॉक्टर नव्हते. आयुर्वेदिक औषधी घेत वनस्पतीची. आणि ब्रिटिशांनी आधुनिक भारतामध्ये राजकारण सोडण्यासाठी अट ठेवली होती. इंग्रजी भाषेचे मनुष्य कारागीर मिळाल तेव्हाच आम्ही भारत सोडू. आणि आधुनिक भारतामध्ये आधुनिक भारतीय शिक्षणाने हे अपेक्षा त्यांची पूर्ण केली. त्यानंतर भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. एवढं आपण मागील स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण पद्धतीमध्ये पाहिलं होतं. ह्यानंतर पाहणार आहोत आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील वसाहतीकालीन शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये. तर शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये मध्ये पाहू. TH मार्शल विचारवंत यांनी म्हणतात शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे.
शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे टी एच मार्शल यांना वाटते. आणि शिक्षण घेणे ही व्यक्तीची मूलभूत अधिकार आहे. शिक्षण घेणे हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, हे टी.एच. मार्शल यांना वाटते. भारतात शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हे शासनाचे उत्तरदायित्व आहे. भारतात शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे ही शासनाचे उत्तरदायित्व आहे. शिक्षण आपल्या भारतामध्ये केव्हापासून स्थापना झाली, प्रस्थापित झाले? जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या शासन काळात प्रस्थापित झाले. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी ही शासन काळात आली तेव्हा ही प्रस्थापित झाली. त्यानंतरच्या काळात कोणत्याही सरकारला जबाबदारीतून उत्तरदायित्वातून स्वतःची सुटका करता आली नाही. तर शिक्षण ही सरकारची जबाबदारी यामध्ये काय सांगितलं आहे टी.एच. मार्शलनी? सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. सर्व शिक्षण संस्था ही माणसासाठी, व्यक्तीसाठी आणि सगळ्यांसाठी खुली असायला पाहिजे. हा शिक्षण घेणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. शिक्षण घेणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. शिक्षणाला कोणी पण घेऊ शकतो, कोणी पण ग्रहण करू शकतो, कोणी पण आत्मसात करू शकतो, त्याला बंदिस्त नाही. भारतात शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हे शासनाचे उत्तरदायित्व आहे. शासनाचे उत्तरदायित्व आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात प्रस्थापित झाले. हे भारतात शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हे ईस्ट इंडिया कंपनीच्या शासन काळात प्रस्थापित झाले. आणि ते ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात प्रस्थापित झाल्यानंतर तेथून कोणत्याही सरकारला आतापर्यंत सुटका देता आलं नाही. त्यानंतर आहे शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये मधला दुसरा मुद्दा, शिक्षण ही समाजाची जबाबदारी आहे. शिक्षण ही समाजाची जबाबदारी आहे. लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी सिद्ध करून दाखवले की राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीत शाळा, कॉलेज व महाविद्यालये, विद्यापीठे देखील स्थापना करण्याची सरकारची आर्थिक मदत न घेता लोकांनी करून दाखवले. म्हणजे सुरुवातीला शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी होती, पण समाजाची देखील जबाबदारी आहे. बरोबर आहे. सरकार शाळेची इमारत आणि शाळेमध्ये विद्यार्थी असल्यानंतरच शासन त्याच्यावर कारवाई करतो आणि ते शाळेला अनुदान मिळावं म्हणून प्रयत्न करतो. त्याची पटसंख्या बघतो, टीचर स्टॉप बघतो, त्यानंतरच शाळा आणि अनुदान देण्याचा विचार करतो. तर जेवढी शासनाची जबाबदारी आहे तेवढीच समाजाची पण जबाबदारी आहे. म्हणून कोणतीही मदत न घेता पुण्यामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर व चिपळूणकर त्रयीने यांनी सिद्ध करून दाखवले. पहिले
विद्यार्थी जमवले, त्यांना बाहेर झाडामध्ये कुठंतरी बसायची व्यवस्था करून दिलं. कोणी झाडात करत, कोणी मंदिरात करत, कोणी गुरुकुलमध्ये आश्रमात करत, आणि त्यांना शिक्षण प्राप्त करून देत होते विद्यार्थ्यांना. त्यानंतर मग शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे हे स्थापना करण्यासाठी ते मागणी करत होते पुढे. हे त्यांनी करून दाखवले शासनाची मदत न घेता. त्यानंतरचा मुद्दा आहे शिक्षणावर शासनाचे नियंत्रण. तिसरा पॉईंट आहे शिक्षणावर शासनाचे नियंत्रण. लोकांनी शाळा स्थापन केल्या तरीही शाळेतील अभ्यासक्रम निश्चित करणे. लोकांनी शाळा स्थापन केल्या, जसे इमारती बांधली, शाळेमध्ये विद्यार्थी पाठवलं आणि शिक्षक भरती पण केली, पण अभ्यासक्रम हे शिक्षकाच्या प्रशिक्षणासोयी निर्माण करणे इत्यादी शिक्षणविषयक कार्याची जबाबदारी आहे. ही पण शासनाची जबाबदारी आहे. लोकांनी जर शाळा उभारल्या, शाळा इमारती बांधली, तर त्यामध्ये विद्यार्थी येतील. मग शिक्षक कुठून? शिक्षकांना सिलेबस, बिना सिलेबसनं कोणीही शिकवू शकत नाही. त्यामुळे ह्या वसाहतीकालीन लोकांनी विचार केला आणि म्हणत होते की आम्ही जर स्थापना केली, लोकांनी शाळा उभारली, पण शिक्षकांना प्रशिक्षण सोयी हे शासनानं करावा. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, पुस्तका हे शासन पुरवावा, अशी त्या वसाहतीकालीन लोकांची मागणी होती. वसाहतीकालीन शिक्षकाच्या कालखंडात निश्चित झाले. हे वसाहतीकालीन शिक्षकांच्या कालखंडात निश्चित झाले. शिक्षण व्यवस्थेवर राज्याचे शासनाचे नियंत्रण असावे हे तत्व भारत व कालखंडात प्रस्थापित झाले. लोकांनी शाळा काढल्या अथवा शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि त्यापुढे सुव्यवस्थित सुरू राहण्यासाठी त्यांना आर्थिक अनुदान देण्याची पद्धती ही त्यात स्पष्ट स्वरूपाने नियमात आली. शेवटी शासनाचे नियंत्रण होता, समाजाचा सपोर्ट होता आणि शासनाची जबाबदारी होती. तर शेवटी शिक्षण नियंत्रणा करून आणि जबाबदारी, समाजाची जबाबदारीनं, सपोर्टनं हे शासनाने सुव्यवस्था केली आणि ती शेवटपर्यंत, आतापर्यंत आपण जे शिकत आहोत, आपण शाळेत येतो, हे सुरूच राहिले आणि आर्थिक अनुदान देण्याची पद्धत ही हळूहळू सुरूच आहे. आता पण पहिले शाळा बांधतात आणि नंतर अनुदान शासन देतो. तेव्हा पण वसाहतीकालीन लोकांच्या काळात पण, स्वातंत्र्यपूर्व काळात पण शिक्षणाचे असेच कार्य होते. वसाहतीतील लोकांनी, गावखेड्यातील लोकांनी त्यांना मदत करायची, शिक्षण संस्था ओपन करायच्या आणि काही काळानंतर आर्थिक अनुदान देण्याची हे शासनाची जबाबदारी होती. ते शासन देत होता. म्हणून जिल्हा परिषद, केंद्र शाळा हे ज्या काही आहेत हे आधी पण होत्या, आधीपासूनच सुरू झाली आणि नंतर म्हणून जिल्हा परिषद हे गावात असते 1ली ते 4थीपर्यंत. आता पण वसाहतीकालीन लोकांपासून शिक्षण व्यवस्था निर्माण झाली आणि ती आता पण सुरू आहे. त्यांना सरकारी शाळा असे म्हणतात. शासनाच्या नियंत्रणात असते ती शाळा. म्हणून पद्धती आणि त्याबाबत स्पष्ट स्वरूपातील नियमाची निर्मिती हा वसाहतीकालीन शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण असा वारसा आहे. वसाहतीतील लोकांनी, गावखेड्यातील लोकांनी ही मदतच नाही केली असती आणि त्यांना प्रोत्साहनच नाही केलं असतं तर शासन आणि
शिक्षण ह्याच्या वारसा मुळीच झालं असतं. म्हणून महत्त्व दिलं जाते वसाहतीन लोकांना, की वसाहतीन लोकांपासून शिक्षण व्यवस्था हे निर्माण झाली. त्यानंतर चा मुद्दा आहे चौथं, धर्मनिरपेक्ष शिक्षण. धर्मनिरपेक्ष शिक्षण म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्या लोकांचे जातीय शिक्षण, म्हणजे मुस्लिमाच्या पद्धतीनं शिक्षण देणे आणि ख्रिश्चनाच्या बायबलमधून शिक्षण देणे हे. पण त्यात काय म्हटलं आहे, आधुनिक शिक्षण हे धर्मनिरपेक्ष शिक्षण आहे. आधुनिक शिक्षण हे धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष शिक्षण, त्याला कोणताही धर्म जुळलेला नाही. आधुनिक शिक्षणाला कोणताही धर्म जुळलेला नाही. हे सार्वजनिक शिक्षण आहे, कोणतेही धर्माचे प्रकार जुळलेले नाही. कल्पना भारतासारख्या परंपरावादी समाज रुजविणे व वसाहतीकालीन शिक्षण व्यवस्थेची फार मोठी देणगी आहे. वसाहतीकालीन लोकांची फार मोठी देणगी आहे. वसाहतीकालीन लोकांनी आपल्या मुलांचं भविष्य पाहण्यासाठी, आपले मुलं परिवर्तन झाल्या पाहिजे, समाजात परिवर्तन झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी कल्पना केली होती की गावामध्ये शाळा असायला पाहिजे, त्याच्याशिवाय काही होणार नाही, आपण परिवर्तन करू शकणार नाही. म्हणून ते म्हणत आहेत की भारतासारख्या परंपरावादी समाज रुजविणे म्हणजे वसाहतीकालीन शिक्षण व्यवस्थेचे फार मोठे देणगी आहे. ईस्ट इंडिया कंपनीने प्रारंभापासून धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा पुरस्कार केला. ईस्ट इंडिया कंपनीने प्रारंभापासून धर्मनिरपेक्षाचा पुरस्कार केला. त्या काळात हिंदू व मुस्लिम संघटना होती. धार्मिक शिक्षण देण्याचा आग्रह धरीत होते. आणि ख्रिश्चन ही शैक्षणिक संस्थांमध्ये बायबल शिकविण्याची अनुमती घ्यावी असा त्यांचा आग्रह होता. पण असा बाजूने दबाव असतानाही हट्टर आयोगाने सार्वजनिक शाळांमधून कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण दिले जाऊ नये असे वसाहतीकालीन लोकांचा निर्णय होता. शिक्षण हे धर्मनिरपेक्ष आहे, त्यांना कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे शिक्षण देऊ नये, सार्वजनिक शिक्षण द्यायचं, कोणतेही धर्माचे प्रकार जोडायचे नाही, असे कोणतेही खाजगी शिक्षण द्यायचे नाही असे त्यांना वाटले. खाजगी शिक्षण असताना त्यांना वाटला धार्मिक शिक्षण घ्यावे. त्यानंतर मात्र सरकाराकडून त्यांनी कसलीही अपेक्षा करू नये अशी सुस्पष्ट शिफारस हट्टर आयोगाने केली. हे झालं चौथं, धर्मनिरपेक्ष. यानंतरचं आहे शिक्षणाचे संघटन. आपण पुढील तासिकेला पाहू. धन्यवाद.